महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार के बेटे पार्थ पवार पुणे के कथित जमीन घोटाले को लेकर विवादों में हैं। इस सियासी भूचाल के बीच अजित पवार ने सीएम फडणवीस से 2 बार मुलाकात की और अपनी पार्टी के नेताओं के साथ भी बैठक की, जिसके चलते सीएम फडणवीस ने सौदे को रद्द कर जांच के लिए उच्च स्तरीय कमेटी का गठन किया है। यह समिति 1 महीने के भीतर अपनी रिपोर्ट सौंपेगी। अब विपक्ष पूछ रहा है कि 1800 करोड़ का जमीन सिर्फ 300 करोड़ रुपए में कैसे खरीदा गया। राहुल गांधी ने हमला करते हुए कहा, जो सरकार वोट चोरी से भरी हो उस पर चोरी के आरोप लगाना कोई बड़ी बात नहीं है। पार्थ पवार पर लगे जमीन घोटाले के आरोपों पर सीएम फडणवीस का बयान भी सामने आया है। उन्होंने कहा, जो भी दोषी पाया जाएगा उसके खिलाफ कार्रवाई की जाएगी। नोटिस भेज दिए गए हैं और आगे की कार्रवाई की जाएगी। हालांकि जो आपराधिक मामला सामने आया है वह खत्म नहीं होगा और जो भी जिम्मेदार पाया गया उसके खिलाफ सख्त कार्रवाई होगी। किसी को भी बख्शा नहीं जाएगा। त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल। यासोबत एक पॅरलल इन्क्वायरी जी चाललेली आहे एसीएसच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे। त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून 1 महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ। त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे, अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत, या संदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाई ही केली जाईल। ज्यांना एफआयआर काय असतो हे समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात। एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टीज असतात त्यांच्यावर एफआयआर दाखल होतो। यामध्ये ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच एफआयआर दाखल होतो। तो एफआयआर दाखल झाला आहे, पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा एफआयआर होतो तर याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी त्या संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते, ज्यांनी फेरफार केला ते, अशा सगळ्यांवर हा एफआयआर दाखल झालेला आहे। याच्या चौकशीच्या दरम्यान अजून जर कोणाची नावं आली, कोणाचा संबंध आला तर त्यांच्यावरही कारवाई होत असते। पण आता जो एफआयआर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही डावललेलं नाही। नियमानुसार ऑथराइज सिग्नेटरी, नियमानुसार पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हे एफआईआर चे जवाबदार असतात, त्यांना जवाबदार धरलेला आहे। पुणे में कथित सरकारी जमीन घोटाले में बेटे पार्थ पवार का नाम सामने आने के बाद डिप्टी सीएम अजित पवार ने प्रतिक्रिया दी है। बेटे पार्थ पवार पर लगे आरोपों पर अजित पवार ने कहा, मामले में सब कुछ नियमों के मुताबिक ही होना चाहिए। अजित पवार ने पुणे के मुंडवा कोरेगांव पार्क में बेटे पार्थ पवार से जुड़े बहुमूल्य भूमि सौदे से खुद को अलग करते हुए कहा कि उनका इस सौदे से दूर दूर तक कोई संबंध नहीं है। उन्होंने सीएम फडणवीस की ओर से जांच का समर्थन करते हुए कहा, ऐसा करना उनका अधिकार है। मला आज संध्याकाळी कळालं की यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। ही जमीन ही सरकारी जमीन आहे। सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही। ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे। या अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत। त्याच्याबद्दलच एसीएस रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे। मग असं असताना इतर रजिस्ट्रेशन झालं कसं, कुणी केलं, कोण त्याला जबाबदार आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 3 लोकांच्यावर एफआयआर मध्ये नावं टाकली गेलेली आहेत। त्यांची पण चौकशी केली जाईल। काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही। तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर एफआयआर दाखल केलेला आहे।